नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाविषयी, जिथे वाशी तालुक्याने पहिल्याच दिवशी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पदकांवर पदकं जिंकत काय जबरदस्त सुरुवात केली आहे त्यांनी. चला तर मग या विजयी दिवसाची कहाणी सविस्तरपणे पाहूया. वाशी तालुक्याची विजयी घोडदौड. अहो, हे शीर्षकच सगळं काय सांगून जाते नाही का? यात खेळाडूंचा तो जोश, ती जिद्द आणि मिळवलेल्या यशाचा अभिमान सगळं काही दिसतंय. आणि खरं सांगायचं तर हीच भावना पहिल्या दिवसाच्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला बघायला मिळाली. तर तारीख होती 8 जानेवारी 2026. हा दिवस ना वाशी तालुक्याच्या इतिहासात नक्कीच लक्षात राहील, कारण जिल्हा क्रीडा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आपल्या टीमने अशी काही कामगिरी केली की सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या. म्हणजे पहिल्या दिवसापासूनच वाशीच्या खेळाडूंनी जे कौशल्य आणि जी ऊर्जा दाखवली आहे ना, कमाल. एका पाठोपाठ एक दमदार कामगिरी करत त्यांनी स्पर्धेवर सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत केली आहे. पण बघा, खेळाडूंच्या या यशामागे आणखी एक मोठी ताकद होती, आणि ती म्हणजे त्यांच्या समाजाचा पाठिंबा. उद्घाटन सोहळ्यात स्थानिक नेत्यांनी जो सहभाग घेतला ना, तो फक्त एक सोपस्कार नव्हता, तर खेळाडूंसाठी एक खूप मोठं प्रोत्साहन होतं. जरा विचार करा, जेव्हा गटविकास अधिकारी श्री ओंकार गायकवाड साहेब, गट शिक्षण अधिकारी श्री सोमनाथ घोलप साहेब इतके मोठे अधिकारी स्वतः तुमच्यासोबत पथसंचलनात चालत असतात, तेव्हा खेळाडूंचा आत्मविश्वास कुठच्या कुठे पोचला असेल. त्यांच्या उपस्थितीने खेळाडूंचं मनोबळ प्रचंड वाढलं असणार हे नक्की. आणि हे पथसंचलन फक्त शिस्तीचं प्रदर्शन नव्हतं, तर आपल्या संस्कृतीचा एक जिवंत उत्सव होता. लेझिमचा तो ठेका आणि वारकरी दिंडीचा गजर याने अख्खं वातावरण एकदम भारून गेलं होतं. आपल्या परंपरेचं इतकं सुंदर आणि ऊर्जा देणारं दर्शन, क्या बात आहे. तर या जबरदस्त ती 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेने. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचं उद्घाटन केलं खुद्द माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मानक घोष यांनी. त्यामुळे आता पुढे काय काय घडणार याची उत्सुकता एकदम शिगेला पोचली होती. आणि मग काय, जणू काही पदकांचा धबधबाच सुरू झाला. वाशी तालुक्याच्या खेळाडूंनी अक्षरशः मैदान गाजवलंय. चला बघूया कोणी कोणी बाजी मारलीय. बघा, दिवसाचा खरा हिरो कोण ठरला असेल तर ते म्हणजे श्री सिद्धेश्वर भालेकर. थाळी फेकममध्ये थेट सुवर्ण पदक आणि गोळा फेकममध्ये रौप्य पदक. काय कमालीची कामगिरी. त्यांच्या पाठोपाठ श्री राजकुमार गुंजाळ यांनी 400 मीटर चालण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून वाशीचं नाव आणखी मोठं केलं. आणि महिला खेळाडू तरी कुठे मागे होत्या. श्रीमती संगीता भांडवले यांनी बॅडमिंटनमध्ये रौप्य, तर श्रीमती राणी येवले यांनी कॅरम एकेरीमध्ये कांस्य पदक पटकावलं. जबरदस्त टीम एफर्ट. दोन सुवर्ण पदकं, तेही पहिल्याच दिवशी. ही काही साधी गोष्ट नाहीये. श्री सिद्धेश्वर भालेकर आणि श्री राजकुमार गुंजाळ यांनी ही किमया करून दाखवली आणि स्पर्धेत वाशी तालुक्याला एक दमदार आघाडी मिळवून दिली. थांबा, अजून एक विशेष कामगिरी बाकी आहे. श्रीमती संगीता भांडोले यांची कामगिरी तर खरंच अविश्वसनीय आहे. सलग 3ऱ्या वर्षी पदक जिंकून त्यांनी विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. त्यांच्या या सातत्याला आणि मेहनतीला खरंच सलाम. तर पहिल्या दिवसाचा एकूण हिशोब पाहिला ना, तर तो असा दिसतोय. एकूण 5 पदकांची कमाई, ज्यात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक आहे. याच्यापेक्षा शानदार सुरुवात आणखी काय असू शकते सांगा बरं. थोडक्यात सांगायचं तर पहिला दिवस पूर्णपणे वाशी तालुक्याच्या नावाने गाजला. या कामगिरीमुळे त्यांनी स्पर्धेतल्या इतर संघांसमोर एक खूप मोठं आव्हान उभं केलंय हे नक्की. या इतक्या दमदार आणि प्रेरणादायी सुरुवातीबद्दल वाशी तालुक्यातील सर्व विजेते, सहभागी खेळाडू आणि त्यांना पाठिंबा देणारे प्रशिक्षक, अधिकारी हे सगळेच जण खूप खूप अभिनंदनास पात्र आहेत. पण लक्षात घ्या, ही तर फक्त सुरुवात आहे. प्रश्न हा आहे की ह्या विजयाच्या भक्कम पायावर वाशी तालुका यशाची किती मोठी इमारत उभारणार. येणाऱ्या दिवसांमध्ये ते आपला हा दबदबा कायम ठेवू शकतील का? आता सगळ्यांचं लक्ष ह्याच गोष्टीकडे लागून राहिलं.